सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. ज्ञानोबाराची चुकी झाली असं म्हणता येते काय? नाही, कधीच नाही. सम्राट साधू आहे तो मोठा, त्यांची चुकी झाली नाही. मग काय आहे, ती भाषा आपल्याला समजत नाही. चांगला आहे का? मला काही समजत नाही हे ज्याला समजते त्याला काहीतरी समजते, पण मला काही समजत नाही हे ज्याला समजत नाही त्याला काही समजत नाही. तुम्हाला समजलं का नाही? मला काही कळत नाही हे जेव्हा कळल तेव्हा काहीतरी कळल, पण मला काही कळत नाही हे ज्याला कळत नाही त्याला काहीच कळत नाही. असा नियम आहे. एका गावामध्ये जेसीबी आणला आणि विहीर खोदली. गावात पाणी नव्हतं म्हणून विहीर खोदता खोदता ते जेसीबी खोदता खोदता फार लांब जमिनीमध्ये गेल्यामुळे काय झालं का आतून पिवळं पाणी आलं. लोकांना पताच नाही. ते पाणी भरलं आणि टाकलं टाकीमध्ये. गाव पाणी पिलं आणि त्यातून ते रसायन जमिनीतलं आलं. त्या पाण्याने सारं गाव पागल झालं. याडं लागलंय, याडं लागलंय साऱ्या गावाला. सरपंच पागल झाला, सदस्य पागल झाले, पोलीस पाटील पागल, यांचं पण मुख्यमंत्री पागल, पंतप्रधान सारं पागल झाले. सारं टेन्शन आलं. काय करावं? देशामध्ये दौंडी पिटली. एक गाव पूर्ण पागल झालं. त्याला जर कोणी दुरुस्त करील तर नरेंद्र मोदीच्या हस्ते नवीन नोटा 25 कोटी त्याला देतात. कुणीच तयार झालं नाही. परदेशातला एक डॉक्टर आला. तो म्हटला मी दुरुस्त करतो यांना. 2000 लोक ताब्यात घेतले ते डॉक्टरनी आणि भिंती बांधल्या 20 फुटाच्या दगडाच्या. साऱ्या लोकांना शिकवायचं. लोक होते मेंटली इफेक्टिव्ह, त्यांना शिकवायचं. आणि 12 वाले लोक जाते जेवायला. जेवायला जाता जाता एक पागल भिंतीला कान लावायचा आणि आकाशाकडे पाहायचा. डॉक्टर म्हणता ए पागला, जेवायला जा पुढे, भिंतीकडे काय लावतो कान? तो डॉक्टरला म्हणता ए टुक बुक ब्रू. पागलाचं काय खरं? पागल तर पागल असतात. आम्ही पुरी राहायचो पंढरीमध्ये. दुंडा मारतो तेव्हा, कंदार करतो तेव्हा पंडित राहायचो आम्ही. सकाळी जातो 4 वाजता चंद्रभागेत आंघोळीला. एक दिवस जाताना थंडी मरणाची होती. एक पागल पोटावर झोपला होता. अंगात कपडा नव्हता आणि थंडी मरणाची होती. पोटावर झोपून तो गाणं म्हणत होता, मेरे नशीबों में तू नहीं शायद तेरा इंतजार करता. मी काही बोललो नाही. 2 पावलं पुढे टाकले, लगेच तो पाठीवर झाला आणि त्यानं गाणं बदललं. ढगायला लागली कळत. मी आलो वापस. म्हटलं का रे पागला? म्हणे का 5 मिनिटापासून गेलो. म्हणे हो. तू पोटावर झोपला होता? म्हणे हो. गाणं म्हणत होता? म्हणे हो. मेरे नशीबों में? म्हटलं हो. लगेच पाठीवर झाला? म्हटलं हो. गाणं बदललं? म्हणे हो. मराठी सुरू केलं? म्हणे हो. ढगायला लागली कळत? म्हणे हो. कसं काय? तुम्हाला समजलं नाही काय? म्हणे नाही. समजलं नाही तुम्हाला? म्हणे नाही. तुमचा अभ्यास वाया गेला. म्हटलं अभ्यास वाया जाऊ दे, सांगणं काय कारण आहे? तो म्हटला सोपं कारण आहे. म्हणे काय कारण आहे? म्हटलं तो म्हटलं सांगू. कॅशेट पलटून टाकली. मला हे समजेना तो पागल का आपण पागल. पागल काही म्हणतो. डॉक्टर म्हणतात ए पागला हो पुढे जेवायला. तो म्हणतात ए चुक दुक ब्रू. डॉक्टर बोलणं बंद करायचं. 6 महिने डॉक्टरनं हटकलं पागलाला. 6 महिने कान लावला भिंतीला पागलाने. 6 महिन्यानंतर डॉक्टरला असं वाटलं याला हटकतो तरी हा कान लावतो. ज्या अर्थी त्या अर्थी भिंतीतून काहीतरी ऐकायला येत असलं पाहिजे. एक दिवस डॉक्टरनंच कान लावला. कशाला? भिंतीला. 15 मिनिटं काहीच ऐकून आलं. डॉक्टर म्हटला का रे पागला 15 मिनिटं कानाला काहीच ऐकू येत नाही रे. तो पागल म्हणतो डॉक्टरला पागला मी 6 महिने लावला मला नाही ऐकू आलं. तुला 15 मिनिटात कसं ऐकून जाणार रे? खरा पागल कोण? ए डॉक्टर. म्हणजे आपल्याला काही कळत नाही, हे कळत नाही. विठ्ठल
इतर देहातल्या जीवाला उपदेश करायचा नाही, 10-12 कारण आहे. मग उपदेश करायचा नाही असं म्हणणारा साधू अभंग का लिहितो, याला म्हणतात ज्ञानबाची मेघ. त्याचे कारण सुद्धा 10-12. अभंग का लिहिला? पहिलं कारण असं, काही लोकांचं म्हणणं असं आहे का अभंग ज्ञानोबाराचाच नाही आहे. हा कशामुळे? तर ज्ञानोबाराच्या अभंगाला ज्ञानदेव म्हणे, तुकोबाराच्या अभंगाला तुका म्हणे. तुकोबाराच्या गाथामध्ये तुका म्हणे म्हणजे आरपार तुका म्हणे मध्ये कुणीच नाही म्हणे. बरोबर बरोबर. जेनी म्हणे आरपार जेनी म्हणे मध्ये कुणीच नाही म्हणे. मग ज्ञानोबाराचे जर अभंग आहेत ज्ञानदेव म्हणे, तर बाप रखमादिरू कोण आला बा हा भीष्मे मेरा चांदभाई, म्हणून अभंग ज्ञानोबाराचा असा एक वर्ग मानतो. पण तसं नाही आहे ते. ज्ञानेश्वर महाराजांना 16 वर्षी देह ठेवायचा असा भाग झाल्यामुळे ते गुरूंना म्हटले का मला देह ठेवायचा आहे. गुरु म्हटले का तुम्ही सध्या जाऊ नका, आत्ता ज्ञानेश्वरी लिहिली, जगामध्ये प्रचार झाला, आवश्यकता आहे तुमची, चांगले माणसं राहिले पाहिजे, वाईट गेले पाहिजे, सप्ताहाचं नियोजन करणारे जगले पाहिजे, आडवी येणारे जी बाई नवऱ्याची सेवा करते प्राणापलीकडे ती निम्म्यात त्याला टाकून निघून जाते, आणि जी परेशान करते ती मरतच नाही नवरा मेल्याशिवाय. एखादा व्यक्ती सिगरेट पितो, असं वाटेल लवकर उतरला पाहिजे, हा त्याचा मुक्कामच येत नाही कुठपर्यंत, शेवटपर्यंत. तसंच आहे जगामध्ये. पण नामदेवराय काय म्हणतात, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेशी बाधा न हो कदा काळी, ही सर्वी मंडळी सर्वी गेली खड्ड्यात. संत मंडळी अहंकाराचा वारा न लागोरा जसा, माझ्या विष्णुदासा भाविकाशी नामामध्ये तया असावे. त्याचं बरं कर, कुणाचं? ज्याने उभ्या पिकात म्हशी सोडल्या त्याचं. ज्या मुख निधान पांडुरंग म्हणजे काय, पारमार्थिकाने जगलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबारांना ठेवायचा विचार केला निवृत्तीनाथांनी. आणि आपल्या आयुष्यात 2 वर्ष दिले, मुक्ताबाईने 2 वर्ष दिले, स्वप्नकाकाने 2 वर्ष दिले, ज्ञानोबारा पुन्हा 6 वर्ष जगले. समाधी घेतली 22व्या वर्षी. मग 6 वर्ष जे जगले ज्ञानोबारा ते आपलं नाही आहे, पांडुरंगाच्या कृपेने आपल्या भावाने दिलं. म्हणून त्या 6 वर्षात जे वाङ्मय लिहिलं त्याला आपलं नाव लावायचं नाही. मग नाव कुणाचं लावलं? जो रखमादेवराचा बाप आहे पंढरपूर निवासी त्याचं नाव लावलं. का ते आपलं नाही आहे, ते त्यांचं आहे. आणि आपलं नाही म्हणून नाव लावायचं नाही, अशी पद्धत आहे. परंतु भगवंत आणि संत हे दोघं असे आहेत का सर्व करतो, सर्वच करतात, पण नाव लावत नाही. एवढा मोठा देह दिला देवाने, सुंदर, नाकाच्या खाली तोंड दिलं, नाकाच्या वर डोळे दिले, मान दिली, अर्धी फिरते, पूर्ण गोलगोल फिरत नाही. गोलगोल फिरली असती तर कुठे लुडकली असते, अशी अर्धी फिरते. पोट दिलं तोंडाच्या खाली, आणि तोंडाच्या वर पोट असं तर पंपानं अन्न वर. कशी व्यवस्था केली पहा. डोळे दिले इथं का, नाक दिलं इथं. नाक का दिलं इथं? पहिलं उत्तर असं आहे, नाकाने चेहरा सुंदर दिसतो. नाकाचा थोडा शेंडा कमी असला तर लोक मुलगी नापसंत करतात. तुम्ही काल मुलगी पाहायला गेले होते, कशी होती? बरी होती. खरं सांगा, कशी होती? बरी होती. खरं सांगा. खरं सांगू, तिच्या नाकावरून ट्रक गेला होता. नाक बस पसंत ना पसंत. नाक जर तुम्ही उचललं तर कसं वाटेल? भूताने झोडपलं येतात रस्त्यात त्याला. नाक दिलं डेकोरेशनसाठी. दुसरं उत्तर असं आहे, आपल्या ताटामध्ये वरण भात पोळी भाजी शिरा असतो. वरण भात पोळी असते आजची, शिरा असतो कालचा. डोळे म्हणतात शिरा आहे, तो बोट म्हणते खाणार आहे, पण शिरा कधीच आहे कोणीच सांगत नाही. घास मोडून जेव्हा मनुष्य तोंडात घालायला प्रयत्न करतो, नाकापासून विधभर अंतर असताना नाक सांगते माल एकदम हलकट आहे, बाहेर ठेवा. हे जर नाक समजा असतं पाठीला तर घास मोडून बर एवढी व्यवस्था केली, पण नाव लावलं काय नाही. दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी नारायण,
नाशे जीवपन भवरोग औट हात का मानव देहो अल्लाने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नहा जमाना खोया मानव देह दुर्लभती मिले न बारंबार तरुवर्षे जो पत्ता झड़े बहुरी न लागे बडार मानव देह दुर्लभती मिले न बारंबार तरुवर्षे जो पत्ता झड़े बहुरी न लागे डार झाडाचं तुटलेलं पान झाडाला लागत नाही पुन्हा एकदा यातला निघून गेला परमात्मा पुन्हा जिवंत होणार नाही म्हणून जोपर्यंत आहे तोपर्यंत सार्थक करून घ्या विठ्ठल साधूने ज्ञानेश्वरी लिहिली खुश झाले गुरु तुम्ही किती सुंदर लिहिलं ज्ञानोबा म्हणतात तुम्ही पुन्हा तुमचे केले गाथा लिहिला तुकोबा राय म्हणतात मी करीतो कवित्व म्हणाल हे कोणी नव्हे माझी वाणी पदरीची माझी युक्तीचा नवे हा प्रकार सखा विश्वंभर वाचा त्याची सखा विश्वंभर वाचा त्याची कायम्या प्याम रे बोलावी उत्तरे तुकाराम त्याचं आहे नाव लावायची आदत आपल्याला लोक मंदिरामध्ये फॅन देतात 600 रुपयाचा आणि 3 पात्यावर टिकायचे नावं एकनाथ संभा संभा मटमट्या मटमट्या फटफट्या बटन दाबलं का 3 पिढ्या फिरतात एकनाथ संभा मटमट्या फटफट्या मटमट्या दिल्ली मेड फॅन 6 महिने चांगला चालतो 7वा महिना सुरू झाला बटन दाबलं का फॅन करतो घसळंग घसक घसळंग घसक आणि 8वा महिना सुरू झाला आणि बटन दाबलं का फॅन करतो घस घस बास 600 रुपयाचा फॅन दिला हराम घोरा 3 नावं टाकले टपोऱ्या एवढा मोठा देह दिला नावाचा उल्लेख नाही केला देव केवढा मोठा असा उल्लेख आहे का नावाचा पाठवून शिक्का का तुमच्या पांडुरंगाचा सप्रे भेट जा गिरगावला नाव लावायची आदत आपली मुली आहे बरं मग मुलगा पाहिजे कसं काय नाव चाललं पाहिजे नाव चालते किती दिवस मुलाला मुलगा होईपर्यंत अशोक पांडुरंग पाटील अशोकला मुलगा झाला दिनेश तो असं लिहितो काय दिनेश अशोक पांडुरंग दिनेश झाला पांडुरंग मातीत गेला नाव चाललं पाहिजे अरे काय नाव चाललं पाहिजे लोक नाव चालण्यासाठी पोरगं झालं नाही झालं पाहिजे म्हणून याचा अंगारा खाय त्याची माती खाय त्याची अगरबत्ती खाय त्याचा नारळ खाय गुजरातला जाय त्या म्हातारीचा शेंबूळ खाय तर मेली काय काय होती म्हातारी वारकरी माणसं मुलगा पाहिजे म्हणून चालेल त्या बाईकडे मला काय म्हणायचं अहो नाव चालते किती दिवस पण माणसाला नावाची फार आवड आहे तुकोबारा सांगतात नाव जर लावलं तर पुण्य कमी होत असते शेतकरी ज्याप्रमाणे पुढे धान्य पेरतो आणि मागून उकरत जातो नाही का तुमचा करंट चालू नाही वाटते मागून झाकत जातो तसं पुढे पेरायचं आणि मागून झाकण टाकायचं तेव्हा पुण्य पुण्य झाकलं की वाढते आणि पाप उघडं केलं की कमी होते पण माणसाला कसं आहे पाप झाकून ठेवतो आणि पुण्य उघडं करतो हां
तुमच्या घरी तुमची आजी विहिरीत जीव देऊन मेली होती ना, ती सोडा हो, ते सोडा. तुमच्या सुनबाईनं एंडीन पिऊन जीव दिला, ते सोडा हो, ते सोडा. आणि हे धरा, पाप सोडा पुण्य धरा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात नाव केलं की पुण्य कमी होते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी बाई बोल नका, अरे बेटा पुढे जाऊ काय, थोडा थोडा इको कमी कर, जास्त होते कानाला माझ्या, ट्रबल कमी करून बेस दे. हा बेस दे साधा साधा. म्हणून ज्ञानेश्वर असं होते म्हणते काय असं होऊ देऊ नको बेटा. म्हणून ज्ञानोबारायांनी नाव हे पांडुरंगाने दिलंय आणि देवाने दिलं त्याला आपलं नाव लावायचं नाही, म्हणून अभंग ज्ञानोबारायचाच, परंतु नाव नाही लावलं नाही काय. बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, विठ्ठलाची बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, विठ्ठलाची परंतु ज्ञानोबारायांनी 6 वर्षातले अभंग लिहिल्यामुळे त्याला नाव न लावता पांडुरंगाचं नाव लावलं. अभंग ज्ञानोबारायांचं आहे. मग भुंग्याला उपदेश करू नये असं म्हणणारे साधू उपदेश भुंग्याला का केला याचे 10-12 कारणं 2-4 सांगतो. पहिलं कारण असं काय, माणसांना सांगून काही फायदा झाला नाही. हां का, लोक ऐकतात सोडून देतात. कीर्तन ऐकताना बसतात निवांत इथं आणि उठून मंडपाच्या बाहेर चालले का धोतर झटकलं का लगेच हा हा काय कीर्तन केलं ब्रू गेलं सर्वच, असं चिंतन आहे. म्हणजे लोक ऐकताना सोडून देतात. 60-60 80-80 वर्ष झाले लोक कीर्तन ऐकतात, पण अजून माळ घालायची बुद्धी झाली नाही. कसं काय तसं म्हणजे काय उत्तर कसं आहे, ऐकलं फार पण अजून बुद्धीत पलट नाही. हां नाही की, म्हणून ज्ञानोबारायांनी माणसांना सांगणं बंद केलं. लोक ऐकत नाही. ज्ञानोबा स्वतः प्रमाण सांगू तुम्हाला, ज्ञानोबा म्हणतात मी फार सांगितलं कुणी ऐकलं नाही. बरं का, वाजतसे बोंब कोणी नायकती कानी, हरी हरी न म्हणता तया थोर झाली आणि, उठा उठा जागा पाठी भय आले मोठे, पंढरी वाचुनी तुझ्या ठाव नाही. बोंब मारली समाज ऐके ना. तुकोबाराला सांगितलं लोकांना सांगा. काय सांगू रे, क्या गाऊ कोई सुनने वाला, देखे तो सब जग ही भूला. लोक तर पागल आहे संसारा करता. काय सांगायचं कुणाला, लोकांना सांगणं बंद केलं. दुसरं उत्तर असं काय, ज्ञानोबारायांनी सांगायचा प्रयत्न केला समाजाला,
परंतु परिणाम होईना म्हणून सांगणं बंद केलं. कबीराने सुद्धा आधी सांगितलं जगाला, कहत कबीरा सुनो रे बंदे. नंतर बंदे दिलं सोडून आणि कहत कबीरा सुनो भाई साधो. का? साधूला माहीत आहे त्याला काय सांगता. कबीरदास म्हटले साधूला माझ्या शब्दाची किंमत आहे, संसारिकाला किंमत नाही, म्हणून टाकून दिलं संसारिकाला सांगणं. मग या भंगात कोणतं उत्तर आहे? या भंगामध्ये मेन उत्तर सांगतो तुम्हाला आता. या भंगामध्ये अन्योक्ती नावाचा न्याय आहे. अन्योक्ती म्हणजे काय? बोलायचं अन्याला आणि करंट लागवायचा अन्याला, असं आहे ते. लेकी बोले सुने लागे. डायरेक्ट सुनेला बोलायचं नाही, पोरीला बोलायचं, लेकीला बोलायचं, पण करंट सुनेला लागला पाहिजे. सून अंगणामध्ये, सासूबाई अंगणामध्ये दुसऱ्या कोपऱ्यात, आणि मुलगी 7 वर्षाची शाळेत चालली, दप्तर भरून राहिली विद्या नावाची. एक एक पुस्तक भरते आणि गाणं म्हणते. विद्येला काही पता नाही, पण तिची माय तिचं नाव घेते. विद्या, ए विद्ये, विद्यो, तुला आता समजणार नाही, लग्न झालं म्हणजे समजल. आमच्यासारखे भेटले सज्जन सासरे बरं होईल, नाही तर रोज लाता खाशील. ए विद्यो, विद्येला पता नाही, सून ऐकून राहिली. भाकर करता येत नाही नीट, नकाशा करता भारताचा तिरपटम तारपटम कुनबटम धसकटम. भात करता येईल तुला, एका पातेल्यात 3 प्रकारचा भात करतं. जाळ लावतं, खालता जळगाव, मधातली चिखली आणि वरची तांदूळवाडी. विद्ये, असा स्वयंपाक करशील तर लाता खाशील नवऱ्याच्या. ए विद्यो, विद्येला पता नाही. सूनबाई मनातल्या मनात म्हणते, नाव घेते इद्दीचं आणि बोलते मला अज्जात घोडी. थांब थांब, तू म्हातारी हो, तुझ्या झिपऱ्याने ओढल्या, तुम्ही गिरगावचीच नाही. विद्येला पता नाही. विद्येची मध्यस्थी करून सासूला बोलायचं आहे सुनेला. चहा प्यायला नेलं, ओसरीमध्ये बसवलं मला. 6 महिन्याचा मुलगा झोपला होता पाण्यामध्ये. त्यानं आवाज दिला त्या झोपलेल्या मुलाला, पिंट्या चहा कर रे. पिंट्या टर झोपला होता. पिंट्याला पताच नाही. पिंट्या चहा कर रे, महाराज आले. पिंट्या झोपला होता. आतला पिंट्या बोलला टपाऱ्या 6 फुटाचा. पिंट्या चहा कर म्हणतो, साखर आणली का रे? आतला पिंट्या बोलला. लेकरू झोपलं होतं. तेही म्हणते पिंट्या नाही म्हणतो पिंट्या. तो म्हणतो पिंट्या साखर नाही आहे माहीत आहे मला, उसने का होईना आणणार रे. तो म्हणतो पिंट्या मागची उसने आणली दिली का रे. हा म्हणतो पिंट्या महाराजांना मी चहा प्यायला आणलं, माझी इज्जत जाईल रे. तो म्हणतो पिंट्या तू इज्जत मागच किती रे, निवडणुकीत आपटला तेव्हा. पिंट्याला पता नाही. पिंट्याची मध्यस्थी करून दोघं नवरा बायको बोलतात. मुलीची मध्यस्थी करून सासूबाई सुनबाईला समजवते. तसं भुंग्याची मध्यस्थी करून ज्ञानोबा आपल्याला सांगतात. विठ्ठल भुंग्याला पता नाही, भुंगा आपल्या मस्तीत आहे. पण ज्ञानोबा सांगतात माणसाला, अरे मनुष्य देहात आलेल्या जीवा, हे भ्रमरा तुला समजत नाही, काय करू महाराज. ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा. Oh
म्हणजे त्याला सांगत नाहीत, त्याची मध्यस्थी करून आपल्याला सावधान करतात ज्ञानेश्वर महाराज. भुंग्याला मध्ये घेतलं पण त्याला सांगत नाहीत का, त्याला सांगायचं कामच नाही. तुम्हाला मागे कारणं सांगितले. मग का सांगितलं? भुंगा काही बोलत नाही, माणसं बोलतात, माणसं उलटतात. भुंगा नाही उलटत. असं भुंगा तटस्थ ऐकून घेतो, शब्द बोलत नाही. मग भुंगाच का वापरला? गाय वापरली नाही, बैल वापरला नाही, कुत्रा वापरला नाही. काय कारण आहे? याचं उत्तर असं आहे, भुंगा आणि मनुष्य याच्यामध्ये फार साम्य आहे. जसा भुंगा अनेक किड्यांना, अनेक पक्ष्यांना चुकवत चुकवत कमळाच्या तळ्यापाशी आला आणि परागकण खायचा राहू दिला आणि त्या फुलाच्या भोवती फिरायला लागला आणि आवाज करायला लागला, समजलं का नाही? ए भुंगावाले, गोल गोल ज्ञानोबा आले, राम 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 राम. भुंगाजी राम राम. बोला, तुम्ही आले कशा करता? म्हणे खायसाठी. मग खाना पटकन, सध्या फिरू द्या आणि मग खाईन. म्हणे मग काही खासान संध्याकाळी? संध्याकाळी? म्हणे हा. अरे तुम्हाला समजत नाही, चांगले दिवस वाया घालवाल, संध्याकाळी खायचं म्हणाल. संध्याकाळी सूर्य मावळला का सूर्य विकाशिनी कमल मिटून जाईल. मिटले की आत प्या खाल. या कमळामध्ये हत्ती येतात रात्री तळ्यामध्ये, लाखो कमळं पायाखाली मारून टाकतात, तुम्ही मरून जाल. म्हणून संध्याकाळ व्हायच्या आधी खा आणि बाजूला व्हा. तो म्हटला तुम्हाला माहीत नाही महाराज, मी लाकूड करतो. म्हणजे कोणतं? कोणतं बी? कोण म्हटला? तुमचा करंट चालू आहे वड्या फुल. लाकूड करतो, लाकूड. ज्ञानोबा म्हटले मी तर लिहिलं ज्ञानेश्वरीमध्ये, नाही का? भ्रमरभेदी कोडे भलतैशे काष्ट कोरडे. कोणतंही लाकूड करतो भुंगा. माझे दात एवढे पॉवरफुल आहे महाराज, लाकूड करतो मी. म्हणजे कोणतं? कोणतं बी? ज्ञानोबा म्हटलं तू लाकूड करतो पण पाकळी नाही करत. म्हणजे कसं काय? पाकळी नरम का लाकूड नरम? म्हणे पाकळी नरम पण तू करत नाही. म्हणे का? तुझा जीव आहे त्याच्यावर. कुणावर? पाकळीवर. ज्याच्यावर जीव असतो त्याला मनुष्य धक्का लागू देत नसतो. पोरावर जीव असतो माणसाचा. तुकोबाराय म्हणतात, पोरासाठी मनुष्य इस्टेट कमवतो तर कमर वाळून टाकतो पण नोटा कमवतो. बरोबर? बरोबर प्रमाण सांगू. बाप करी जोडी लेकराची ओढी, आपली कुरवंडी वाळवणी. तुकाराम महाराज. जीव आहे त्याच्यावर. ज्याच्यावर जीव असतो त्याला धक्का लागू देत नसतो. नवरा बायको एसटीमध्ये बसले होते, 2 सीटा बसतात तिथे. त्यांच्या पाठीमागे मी बसलो होतो. दुपारची वेळ होती, लग्नातून आले होते नवरा बायको. जिलेब्या खूप दाबल्या होत्या फुल, कढी खूप पेली होती बाई, जेवण करून आली होती. गाडी उडायची अशी, आणि गाडी उडली, थंडगार वारं लागलं म्हणजे बाईला गुरमी यायची. बाई अशी अशी करायची आणि आदळायची. कशावर? काचाजवळच्या पाईपवर, साईडला खिडकीला असते की नाही. 2-3दा आदळली. नवऱ्याला सहन नाही झालं. नवऱ्यानं तिच्या मानेच्या मागून हात घातला आणि तो पाईप पकडला. कशा करता? लागू नये म्हणून, बाई लागू नये म्हणून. बाईला पतच नाही. बाई फुल जेवली होती, पेटी प्या जेवत फुल होती बाई. असं होतं जेवण. गाडी थंडी लागली, गार हवा, बाई अशी अशी करायची, आदळायची. खालून पाईप, वरून मुंडक. दणका बसला की नवरा करता आ. मी होतो पाठीमागे. मी मनातल्या मनात म्हणतो हात काढणं मुर्द्या, पण हात नव्हता काढत. कसं काय? पाकळी. जीव आहे ना, ज्याच्यावर जीव आहे त्याला धक्का लागू देत नसतो. तुकोबाराय म्हणतात,
काष्ट कोरशील तू, पण पाकडी नाही कोरशील का? जिगर के तुकडे. तुझ्या हृदयातलं प्रेम आहे, जीव आहे, तू त्याच्या पाकडीवर. हां, प्रमाण सांगू? 100 प्रमाण सांगेल. एकच सांगतो सोपं. नाही कष्टाचा गुमान, काष्टाचा गुमान नाही कुणापुढे? भ्रमरा भुंग्या पुढे. काष्ट लाकूड भ्रमराच्या पुढे टटर करू शकत नाही. टटर नाही करत. कसं काय? तो नखरा करशील करून टाकाल. पण तो भुंगा त्याचं पाखडीपाशी काही चालत नाही. कसं काय? जीव आहे एकमेकावर. हां, बायको रागावते आणि घराच्या बाहेर निघून जाते, म्हणते मी राहत नाही आता इथे. लगेच कपडे भरते आणि जाते दरवाजा बाहेर आणि चालली आता पुन्हा येणार नाही. आणि फ्रीजमध्ये दूध ठेवलं, चहा पिऊन घे जा, आता पुन्हा येणार नाही. आणि वांगी आहेत, बटाटे आहेत, शेताबाईला बदलू जा, भाजी करून घे जा, कोरडं नका खाऊ, आता मी येणार नाही. झालं मग तू चालली न तू, तुला काय घेणं आहे? दूध पिओ का चहा पिओ का मोकळा फिंडो? नाही, चालली मी आता येणार नाही. नवरा म्हणते जाय, तुला 13 मला 14. जाते. मग बाई बसते ॲटोत आणि ॲटो सुरू होते. बसतात लोक. फोन कर बरं का. ऐ फोन 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 आता बोलू नका, आता मी चालेल. फोन कर बरं का. ऐ फोन कर, फोन तुटत नसते ते. प्रेम प्रीतीचे बांधले. तुझं प्रेम आहे पाकडीवर, निघशील नाही तू, मरून जाशील इथं. संध्याकाळ होऊन जाईल आणि मग तुझ्या हातात काय राहील? आताचे भोगिता जाईल नाही का? मग काय उरेल हिता लागी. हिता करता काय राहील तुझ्या? संध्याकाळ होऊन जाईल आयुष्याची, परमार्थ कधी करशील? ज्ञानोबा म्हणतात, नाईकने पावे तवा ऐको निघाली आघवे. ए पोरा, पोरगा का पोरगी आहे? खाली बस. विठ्ठल विठ्ठल. नाईकने पावे तवा ऐको निघाली आघवे. पंगून होता जाये तेथ जाये. पांगळे पाय व्हायच्या आधी पटकन जाऊन ये देवाकडे. हां, कानानं ऐकू येणं बंद व्हायच्या आधी कीर्तन ऐकून घे. डोळ्यानं दिसणं बंद व्हायच्या आधी पटकन पाहून घे देव. पुन्हा पाहणं होणार नाही. एक म्हातारी भेटली मला, पंढरपूरला जावं वाटले. म्हटलं मग जा. देव पहा वाटतं म्हटलं मग पहा. म्हणजे दिसत नाही. म्हटलं चष्मा लावा. म्हणे चष्म्याने दिसत नाही. म्हटलं ऑपरेशन करा. म्हणे ऑपरेशन होत नाही. मी म्हटलं का पडदा आला काय? ती म्हणे पडदा नाही आला, सतरंजी आली म्हणे. काही काळानंतर ऑपरेशन करा का काही करा, दिसतच नाही, ऐकूच येत नाही. काही काळ मशीन टाका का डॉक्टर टाका का ना, कसं काय? ते दिवस निघून गेले आता. असं
म्हणून चांगला आहे का? संपत्ती बापाने विकली, पोरगा कमवून टाकली. घर विकलं आजोबाने, नातू खरेदी कराल. पण म्हाताऱ्याचं आयुष्य गेलं परमार्थाविना, येणार नाही. म्हणून संध्याकाळ व्हायच्या आधी करून घे. तो म्हटला इतकी काय घाई आहे? म्हणे हा, जसा भुंगा कमळा करता आला तसा मनुष्य देहातला जीव चरण कमळासाठी आला. भुंगा आला कमळासाठी आणि आपण आलो चरण कमळासाठी. म्हणून चरण कमळ दळू रे तुझे पाऊले सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर. हे बाजूला का थोडं माईक ठोकू नका, राहू दे, बरोबर. तेथे मन माझे भ्रमर, तुकोबार आहे. होनी भ्रमर पाऊलाचे सुख, पाऊलाचे सुख घेती भक्त मुख लावोनिया. तुकाराम महाराज. भ्रमर होऊन भक्त देवाच्या पावलाचं सुख घेतात म्हणून चरण कमळ दळू. ऐकेस ना भुंगा, का बदमाश होता ना भुंगा, खूप सांगितलं, ऐकेस ना. शेवटी शेवटचा फासा टाकला दानोबरायांनी. असे शब्द टाकले का मनुष्य ऐकून वेडा होऊन जाईल. विठ्ठल इको कमी करत जा. सौभाग्य सुंदरू रे बाप रखुमा देवरू रे. ज्ञानोबा म्हणतात, अरे परमात्मा पंढरीनाथ तुझ्या सौभाग्याचं लेणं आहे, नाही काय? आता राहू द्या महाराज. सौभाग्यवती म्हणजे काय? नवरा मरायची आज जे मरते ती सौभाग्यवती, आणि नवरा मेल्यावर जी मरते ती गंभा. गंभा म्हणजे गंगा भागीरथी. गंगा भागीरथी म्हणजे काय? गंगा समुद्राला मिळाली म्हणजे वाहनं, दिशा, दशा, रंग, समुद्र रूप. तर एकदा नवरा मेला म्हणजे बाईचं जीवन संपलं. बाईला नटायचं नाही, थटायचं नाही, उत्सव मानायचा नाही, काही नाही. का नवऱ्याचं रूप घालवून गेली असं चिंतन आहे. ती पती स्वरूप झाली पुन्हा. म्हणून गंगा भागीरथी का म्हणतात? याचं उत्तर असं आहे का गंगा मिळाल्यानंतर समुद्र आला, पुन्हा तिची काही दशा नाही. तशी एकदा पती गेला की बाईचं काही चिंतन शिल्लक नाही. म्हणून बाई कुंकवाला फार जपते. म्हाताऱ्या बाया पाया पडता. विचारलं, बाई तुम्हाला काय पाहिजे? माझं कुंकू माझ्यासोबत गेलं पाहिजे. हां, नाहीतर मग नवरा मेला म्हणजे तळ पावलं उघडे ठेवतात आणि ते जिचा मेला तिला उठवतात आणि मस्तक घासतात. तळ पावलाला कुंकू पायापाशी पाडून टाकतात. कशामुळे? तू चालला, तुझं कुंकू तुझ्यासोबत समर्पण. तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालं उतराई पांडुरंगा. तुकाराम महाराज. तुझं कुंकू होतं हे त्यामुळे लावलं होतं. नवरा अमेरिकेत, बाई गिर गावात. मस्तकीचं आणि कुंकू त्याचं. 1,00,000 किलोमीटर.
लाख किलोमीटर अमेरिका, इथं कुंकू लावते बाई त्याच्या नावानं. कसं काय? कुंकवाला फार की लेकरानं हात लावला, कुंकवाला हात लावू नको. शहाणी बाई जर उठली आरशात इथून अंथरुणातून तर आधी कुंकू पाहते. शहाणी बाई उठली तर आधी कुंकू पाहते का? याला धक्का लागला नाही पाहिजे. हां, अशी कुंकवाची किंमत आहे. हां, कुंकू पुसून पायापाशी टाकलं, बांगड्या काढल्या आणि जोडवे काढले का बाईचं जीवन संपलं. चांगलं आहे का? जेवढं बाईला कुंकू महत्त्वाचं तेवढाच मनुष्य देहातल्या जीवाला परमात्मा महत्त्वाचा. म्हणून सौभाग्य सुंदरू रे बाप रखुमा देवरू रे, रखुमा देवराचा बाप तुझ्या सौभाग्याचं लेणं आहे रे. मनुष्य देहामधल्या भ्रमरा रे बाप रखुमा देवरू रे, सौभाग्य सुंदरू रे. जेवढं बाईला कुंकू महत्वाचं रे तेवढा तुला पांडुरंग महत्वाचा रे. हे सांगता सांगता 11 वाजायला 5 मिनिटं राहिले रे. म्हणजे माझ्या कुंकवाचा धनी 1000 किलोमीटर गेला, त्याला जसं तसं वापस आण. जशी बाईला कुंकवाची महती तशी मनुष्य देहातल्या जीवाला पांडुरंगाची महती. म्हणून अरे सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बाप रखुमा देवरू रे, भ्रमरा परमात्म्याच्या चरणाचा आश्रय करी रे. तुझ्या सौभाग्याचं लेणं आहे रे. काय लिहिलं, कसे ज्ञानेश्वर महाराज, कशी माऊली, कुठून आणलं? सौभाग्यावर म्हणजे काय? याचं उत्तर असं आहे का भ्रमराला बायको नसते ना, नाही का? जशी मास्तरची मास्तरीन, डॉक्टरची डॉक्टरीन, तशी भुंग्याची भुंगी नाही काय? नाही का? आहे का? नाही. जशी बुवाची बुईन भुंगीन नाही. मग सौभाग्य लिहायचं काय काम आहे? म्हणजेच अभंग माणसा करताय. विठोबा रखुमाई बसा खाली बसा 2 मिनिटं. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे गिरगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.